अगं समीक्षाचा फोन आला होता. हा हो. कशी आहे समीक्षा ताई आणि सोहम कसा आहे? अगं कसेत म्हणून काय विचारतेस? उद्या ते इथे आले ना की तूच त्यांना विचार. उद्या दोघं आपल्याला इथे भेटायला येणार आहेत. लहानपणी अमरावतीला जेव्हा देवयानी यायची ना तिची आजोळी, तेव्हा तू असंच खूप खुश व्हायचास. वर्षभर तिची वाट पाहत राहायचास आणि ती आली की सारखा तिच्या मागे मागे असायचा. तिच्या मागे मागे ना ताई, तिच्या बरोबर असायचं. कळलं. हा चल आता उशीर होतोय आपल्याला, चल. अरे थांब थांब थांब, मिठाईचा डबा घ्यायचा राहिला, आणतेच मी. तू देवयानी? समीक्षा ताई सोहम राईट राईट. हे तो किती मोठी झालीयस आणि काय गोड दिसायला लागलीयस. सोहम, तुझं काय, कसं चाललंय तुझं, काय करतोय सध्या? मावशी मी आताच इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. मेगा टेक्नॉलॉजी नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉबला आहे. अरे वा. सोहम, तुला शिरा आवडतो ना, म्हणून गोडाचा शिरा केलाय. आणि समीक्षा, तुझ्या आवडीचे ढोकळे तेही केले. मावशी, आमच्या आवडीनिवडीचं लक्षात आहे तुझ्या? अगं म्हणजे काय? तू काय करतेस? मी ही दादूंसारखीच शाळेत शिक्षिका आहे. सध्या जरा ब्रेक घेतलाय, पण हिचं लग्न ठरलंय. कोण आहे मुलगा आणि कधी आहे लग्न? मोठा संस्थानिक आहे, विक्रमादित्य राजे शिर्के. पण सध्या हिच्या प्रेमात बिचारा रस्त्यावर राहतो. आणि साक्षी कुठे दिसत नाही ती? साक्षी सब इन्स्पेक्टरची परीक्षा देणार आहे. त्याचंच लेक्चर होतं आज, महत्वाचं लेक्चर होतं म्हणून थांबली नाही. पण तिलाही तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. ताई निघूया? हो. मी गाडी काढतो. येते मी. हा हा बरं ठीक आहे, पण पुन्हा ये ग. हा, आणि काही लागलं ना तरी नक्की सांग. हा हो नक्की सांगेन. येते. हा येते देऊ. येते अभिलाषा का? हा सोहम जरा विचित्र नाही वाटला? जाऊ दे, मला काय करायचंय. माझा तुला प्रेमळ सल्ला आहे, हे जर तू थांबवलं नाहीस तर तुला फार महागात पडेल. कारण विक्रमादित्यांचं लग्न देवयानीशी कधीही होणार नाही. ते तसं प्रयत्न तुम्ही आधी पण केलं होतं की, पण ते विक्रमादित्य राहत होता त्या वस्तीतून त्याला बाहेर काढण्यासाठी. पण काय झालं, आमच्या एका शब्दाखातर सगळं वस्ती ते विक्रमादित्यच्या पाठी उभं राहिलं का नाही? मग आता देवयानीला मनातून काढून टाकायचं. मी तुझ्यासाठी मुली बघायला लागते. नाही ताई, ताई देवयानीचं लग्न ठरलंय, अजून झालेलं नाहीये. आणि आणि कदाचित उद्या ते लग्न मोडू शकतं. सोहम, अच्छा आता लवकर तयार हो आणि ताबडतोब इकडे आपल्याला जायचंय. कुठे जायचंय? नील भैया आणि रागिणी बहिणीने आपल्याला जेवायला बोलवलंय आणि त्यानंतर आपल्याला तसंच शॉपिंगला पण जायचंय. त्यामुळे तू उशीर होईल असं सांगू नये. ओके? कदाचित देवयानीला सुनेचा दर्जा देणं तुम्हाला जमणार नाही, पण मुलाच्या लग्नात त्याला आशीर्वाद द्यायला तरी तुम्ही याल.